वयाच्या 17व्या वर्षापासून मी या ठिकाणी संग्रह करायला सुरुवात केली होती. शालेय जीवनापासून घरामध्ये असणारी आजोबांकडं एक शिवराई नाणं होतं. त्या शिवराई नाण्यापासून मी संग्रह करायला चालू केलं. त्याच्यानंतर कॉलेज जीवनामध्ये संग्रह हा मोठ्या प्रमाणात वाढला गेला. परिवारातील माझे नातेवाईक असतील, मित्रपरिवार असेल, यांच्या सहकार्याने त्यांच्याकडे एखादं दुर्मिळ नाणं आलं तर ते अवश्य माझ्यासाठी आणून माझ्याकडे देतात. संग्रह वाढत जात असताना आज आपल्याकडे 100पेक्षा जास्त शिवराई नाणी आपल्याकडे आहेत. त्यानंतर विविध ब्रिटिशकालीन नाणी असतील, त्याच्यानंतरच्या काळामध्ये भारत सरकारकडून जी आत्तापर्यंत नाणी पाडली त्या सर्व नाण्यांचा संग्रह हा आपल्याकडे आहे. त्याचप्रमाणे अति प्राचीन असतील अशी चोल, चालुक्य, सातवहन, तुमचे कुशाण असतील आणि सातवहन काळातली नाणी काही असतील, सम्राट अशोकांचं नाणं असेल, ही सर्व नाणी आपल्याकडं आत्ता आहेत. आता आपल्याला पाहण्यासाठी कुठलं नाणं म्हणजे शिवरायांच्या काळामधलं कुठलं नाणं दाखवताल तुम्ही? शिवराईमध्ये आपल्याकडं जी 1674 रोजी छत्रपती शिवरायांचा जो राज्याभिषेक झाला त्या प्रसंगी जे शिवराई तांब्याचं नाणं पाडलं गेलं, ती शिवराई आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. ज्याला बाजूने अशी डॉटेड बॉर्डर असते त्याला आपण रायगडी शिवराई असं संबोधलं जातं. ती रायगडी शिवराई असेल. त्यानंतरच्या काळामध्ये छत्रपती राजाराम महाराजांनी जे नाणं पाडलं, राजाराम छत्रपती, ते नाणं आपल्याकडं पाहायला मिळतं. त्याचबरोबर शाहू महाराजांच्या काळामध्ये जे शाहू छत्रपती चं पाळलं की राजा शाहू छत्रपती त्याच्यावरती लिहिलेलं असतं, ते नाणं देखील आपल्याकडं आहे. त्यानंतरनी महाराष्ट्राच्या बाहेर जे मराठ्यांचं राज्य होतं तंजावर या ठिकाणी देखील काही नाणी पाडली गेली. छत्रपती राजाशिव ती नाणी आपल्याकडं आत्ता पाहण्यासाठी आहेत.